काहीतरी एक स्वीट सोय करा. हो नक्कीच. काय नाव आहे त्याचं? स्ट्रॉबेरी पॅनाकोटा बोलतात. ते स्ट्रॉबेरी इटालियन पॅनाकोटा डेझर्ट आहे. हे इटालियन. सो अमेरिकन झालं, फ्रेंच झालं, आता आम्ही इटलीमध्ये जातोय. तर नाव काय परत मारू? स्ट्रॉबेरी पॅनाकोटा. स्ट्रॉबेरी पॅनाकोटा. साहित्य: हे स्ट्रॉबेरी क्रश आहे, हे दूध आहे, हे क्रीम आहे आणि हे जेलेटिन आहे. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घेतलं आपण. जिलेटिन आपण घेतलेलं आहे, जे थोडंसं पाव चमचा, अर्धा चमचा, किती आहे? जेलेटिन 1 चमचा. 1 चमचा. आणि त्याच्याबरोबर 4 चमचे गरम पाणी त्याच्यात ते घालून मेल्ट करायचं. विरघळवून घ्यायचं. ते झालं. आपण आधी काय घ्यायचं? क्रश? नाही, आधी मिल्क. हे साखर घातलेलं दूध, हे तापवून नंतर थंड करायचं. साखर. हे सर्व पण आपल्याला थंडच करायचं आहे ना? हो हो एकदम. हो. मस्त गोड पदार्थ आहे आपला डेझर्ट. हे क्रीम आहे. क्रीम. साधारणतः काय प्रमाण असेल? प्रमाण 1 कप दुधाला पाव कप साखर लागते. हां. आणि 2 कप क्रीम लागते. हो. ओके. मग डबल क्रीम. हो हो. ठीक. हे चांगलंच डिझॉल्व विरघळायला पाहिजे. तर मग गुठळी होते हो. ना त्याच्यात. ओके. चांगलं क्रीम, साखर घातलेलं दूध आणि जिलेटिन हे मिक्स करून घ्यायचं. आणि स्ट्रॉबेरी क्रश आपल्याला इथे ऑलमोस्ट हाफ लिटरची बॉटल्स मिळतात. हो हो. त्याचं हाफ लागते ह्याला. अच्छा. ओके. म्हणजे साधारणतः 1 ग्लासभर लागत असेल. जवळजवळ 250 ml. हां, 250 ml. हे बनवून सेटिंगला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि अर्धा तासात ऑलमोस्ट सेट होतं. जाते. हो. मस्त. पण म्हणजे ह्याची जी कन्सिस्टन्सी असते ती थोडीशी अशी पुडिंग टाईप होते का? हो, पुडिंग टाईप. इट इज स्ट्रॉबेरी पुडिंग. स्ट्रॉबेरी पुडिंग. ओके. वाव, फारच मस्त आहे. खूपच मस्त. आणि मला वाटतं एक जिलेटिन, मला माहिती नाही आहे जिलेटिन उपासाला चालतं की नाही, आय डोंट नो. पण अदरवाईज आपल्याला हे जे पदार्थ आहे ते सगळे उपासाला चालणारे आहेत. तर आपण ते तसं करून जिलेटिन उपासाला चालणार नाही. नाही ना? व्हेजिटेरियन जिलेटिन सुद्धा मिळतं ना? आणि नॉनव्हेज म्हणतात आता इथे. बरोबर. पण त्याच्यात काय मिक्स करताय माहिती नाही. पण चालत नाही म्हणजे. ओके. सो उपास रद्द. उपास मी करतच नाही. आम्ही जरा गवय्ये करताना उपास वगैरे झेपतच नाही मला. आणि पाश्चात्य देशात उपास करत नाही. आणि आम्ही उपास केले तरी आम्ही तेव्हा दुप्पट खातो. त्यामुळे आम्ही असं करून खातो. आणि आता एक छान डेझर्ट बनवलेलं आहे, इटालियन डेझर्ट. तर त्याचं साहित्य कृती घ्यायला हरकत नाही. आता फक्त सेट करायचं. हो. साधारणतः किती वेळ लागतो? फ्रीजमध्ये का फ्रीझरमध्ये? नाही, फ्रीजमध्ये. फ्रीजरमध्ये. ओके. किती तास? अर्धा पाऊण तास बस होतोय. अर्धा पाऊण तास. आणि जर आपल्याला छोट्या बोल्समध्ये डायरेक्ट सर्व करायचं छोटे छोटे बाउल्समध्येच ते फिल करून 3/4 फिल करतात. हां. ओके. सो हे असंच्या असं आधी तुम्ही बनवल्यानंतर छोटे जे आपले ह्याच्यापेक्षा छोट्या साईजचे बोल असतात त्याच्यामध्ये भरून तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलेत तर पाहुण्याला सर्व करायला जास्ती आकर्षक, सोपं असं सगळंच होईल ना. साहित्य करून स्ट्रॉबेरी पॅनाकोटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्ट्रॉबेरी क्रश, दूध, क्रीम आणि 1 चमचा जिलेटिन. कृती: 1 वाटी गरम दुधामध्ये पाव वाटी साखर घालून ते थंड करून घ्यावं. एका बाउलमध्ये हे थंड केलेलं दूध घेऊन त्यामध्ये 2 वाट्या क्रीम, विरघळवलेलं जिलेटिन आणि स्ट्रॉबेरी क्रश घालून मिश्रण एकजीव करावं. फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करून डेझर्ट सर्व्ह करावं.